नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की हा जो राकेश आहे तो एकदम उलट्या खोपडीचा माणूस आहे. तो ईश्वरी बरोबर काहीही बोलत असतो. ईश्वरी मात्र त्याची कॉलर पकडून त्याची वाट लावते, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर ईश्वरीने त्याची चांगलीच नांगी ठेचलेली आहे. तर इकडे अर्णवने सुद्धा ईश्वरीचा हात हातात घेत घरच्यांच्या समोर सांगितलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, त्याचबरोबर ईश्वरीला ही लढाई आता प्रेमाने जिंकायची आहे. त्यासाठी ईश्वरीचे काय काय नुसके काम करणार आहेत ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. तर इकडे अर्णव आणि ईश्वरी रूममधला सगळा तो पसारा आवरत असते. अर्णव तिथं आलेला असतो. आल्या रूमचा दरवाजा बंद करून घेतो, कारण अर्णवने ठरवलेलं आहे की कोणाला काहीही कळू द्यायचं नाही. हे अर्णवने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी हे सगळी अर्णवची चाललेली खटापट असते. त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र ईश्वरी खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करायचा प्रयत्न करत आहे. पण प्रत्येक वेळेस काही ना काही प्रॉब्लेम हा ईश्वरीच्या आयुष्यामध्ये आणण्याचं काम या वल्लरीनं केलेलं आहे. इकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, माझ्यावर विश्वास ठेवा, मी हे सगळं काही केलेलं नाही आहे. परंतु अर्णव मात्र ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणत असतो की नाही, हे सगळं तूच केलेलं आहेस, कारण तुझ्यावर विश्वास ठेवायचा तू आणि तुझ्या आईने आणखी काय काय प्लॅन बनवलेले आहेत. आणि हा सगळा प्लॅन म्हणजे माझ्या ताईला आणि आजीला या सगळ्यामध्ये इमोशनल अडकून तू माझ्याबरोबर हे सगळं करण्याचा प्रयत्न करते. असा सगळा विचार आता अर्णव करत असतो. म्हणजे कसं आहे, एखाद्या माणसाच्या डोक्यात राग घुसला की तो माणूस किती उलट्या खोपडीचं काम करू शकतो हे तर आपल्याला माहितीच आहे. इकडे आता ईश्वरीच्या रूमच्या बाहेर कान लावायला आलेले असतात ते म्हणजेच वल्लरी आणि राकेश. त्या दोघांनाही खूप मजा येत असते. त्यांना खूप भारी वाटत असतं. चला, या सगळ्या गोष्टी आपण कान लावून ऐकूया, म्हणजे खरंच आपल्याला काहीतरी मसाला मिळणार आहे. कारण ठेणगी तर टाकलेली आहे, नक्की काय होणार आहे हे आपण पाहूया, असा विचार त्यांच्या दोघांच्याही डोक्यात सुरू झालेला असतो. आणि म्हणूनच ते दोघंजण तिथं आलेले असतात आणि ते म्हणत असतात की नाही, हे सगळं काहीतरी वेगळं चालू आहे. आतनं आवाज तर येतोय पण नीट ऐकायला येत नाहीये. तेव्हा इकडे राकेश मात्र जाम खुश झालेला असतो. तो म्हणत असतो की चांगली गोष्ट आहे मामी, खरंच भारी, वनवा भारी पेटलेला आहे, असं राकेश सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे अर्णव आतमध्ये ईश्वरीला म्हणत असतो बाद झालं, आणि असं म्हणत ते सगळे फोटो जे आहेत ते फाडायला सुरुवात करत असतो. त्याचं असं म्हणणं असतं की बास, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना अति झालेल्या आहेत. आणि असं म्हणत त्याने ते फोटो लावलेले असतात ते टराटरा फाडायला सुरुवात करतो. खरं तर बिचाऱ्या ईश्वरीचा याच्यामध्ये काहीही दोष नाही, परंतु ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच भयानक अशा पद्धतीने चाललेल्या असतात. अर्णवला ती समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण या अर्णवला मात्र अजिबात ऐकून घ्यायचं नसतं आणि सगळं टराटर फाडून तो टाकत असतो. आणि तो म्हणत असतो की बाद झालं, तू आणि तुझ्या आईने मला फसवलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं तुम्ही केलेलं आहे आणि या सगळ्याला जबाबदार तू आहेस, असं म्हणत तो तिला बोलत आहे. आणखी काय काय प्लॅन तुम्ही दोघींनी केलेत ना ते कळलं पाहिजे, असं त्याचं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे राकेश आणि वल्लरी बाहेर उभे असतात. ते म्हणतात की चला, म्हणजे फायदा तर आपला झालेला आहे. हे सगळं जे काय आहे ते आपल्या पद्धतीनं चालू झालेलं आहे, आपल्याला कळलेलं आहे. आणि आता या गोष्टीचा आनंद साजरा करायचा, म्हणजे लवकरच आता तुमची नावडती सुनबाई या घराच्या बाहेर जाणार, असं इकडे राकेश तिला सांगत असतो. आणि तेव्हा मात्र वल्लरी पाहतच असते. म्हणजे राकेश आणि वल्लरी या दोघांचाही हा सगळा प्लॅन आहे हे मात्र नक्कीच आहे. पण अजूनही राकेशला माहीत नाहीये की गोष्टी कशा पद्धतीने झालेत, काय झालेत, याबद्दल राकेशला काहीच माहिती नाही. इकडे अर्णव आणि ईश्वरी यांच्या बाबतीत जे आपण केलं ते चुकीचंच आहे. इकडे अंजली म्हणते मी तर सहजच बोलून गेले. खरं तर ईश्वरीवर आता अर्णव किती चिडला असेल, कारण चिंटू एकदा चिडला ना तो अजिबातच ऐकत नाहीये. मला कळतच नाहीये की मी असं का बोलून गेले, असं म्हणत बिचारी अंजली मात्र स्वतःलाच दोष देत असते. कारण मी तर सहजच बोलले होते, मला माहिती नव्हतं. अंजली म्हणते की हे सगळं तिनं केलंय ते. तेव्हा मामा म्हणतो अरे ठीक आहे ना, म्हणजे मुलाचे छोट्या बाळाचे पोस्टर लावले म्हणून कोणता नवरा चिडत असतो, हे चिंटूचं तर ना काहीतरीच असतं. आजी म्हणते की नाही, आज काहीतरी वेगळंच झालेलं दिसतंय, कारण हा जो चिंटू आहे ना तो पहिल्यांदा एवढा चिडलेला आहे, कारण हे सगळं जे काय आहे ना ते मला वेगळं वाटतंय, असं इकडे आजी सांगत असते. त्याचवेळी अंजलीला म्हणते की अंजू तुला आठवतंय का,
अगं आज तो ना आपल्यावर वेगळ्या पद्धतीनं चिडलेला होता, एवढा तो कधीच रागावलेला नव्हता. नक्कीच काहीतरी वेगळं आहे असा विचार सुरू झालेला असतो. तेव्हा आजी म्हणते, तू गप्प बस रे, तुझ्या नाही लक्षात येत. मामा म्हणत असतो, ठीक आहे ना, एवढं काय त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही जरा अतिच करताय हा, एवढा विचार करायची काही गरज नाहीये, असं मामा इकडे सांगत असतात. तेव्हा मात्र अंजलीचं म्हणणं असतं की नाही, आणि इकडे आजी सुद्धा म्हणते की अंजू चल, आपल्याला गेलं पाहिजे आतमध्ये आणि त्यांच्या दोघांशी बोललं पाहिजे. कारण चिंटूचं जे काही वागणं आहे ना, ते काय मला पटलेलं नाही. चिंटू ज्या पद्धतीने बोलत आहे ना, ती गोष्ट काय मला पटत नाहीये. त्यामुळं आपल्याला विचार करावाच लागणार आहे, असं म्हणत इकडे ते दोघंही निघालेले असतात. ईश्वरी मात्र स्वतःच विचार करत असते की मी काय करू, कशा पद्धतीने गोष्टी सोडवू, म्हणजे अर्णव सरांना ह्या गोष्टी पटतील, हा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि ईश्वरीला कळतच नसतं की कशा पद्धतीने या सगळ्यातून मार्ग काढला पाहिजे. ईश्वरी रडत असते, कारण अर्णवला एकदाही ऐकून घ्यायचं नाहीये. अर्णवला ऐकूनच घ्यायचं नाहीये की ईश्वरीला नक्की काय म्हणायचं आहे, आणि फक्त दोष देत राहायचं आहे, एवढंच अर्णवने ठरवलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आता खाली आलेला असतो, तोपर्यंत हे सगळे आत आलेले असतात. कारण यांनी ठरवलंय की एकदा आपण अर्णवशी बोलून घेऊया. तेव्हा अंजली म्हणते, अरे चिंटू, तुला सांगायचं राहिलं, आम्ही मजाक केलेली, कारण हे सगळं मी आणि मामाने केलेलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, बाद झाला, प्रत्येक वेळेस तिला पाठीशी घालायची गरज नाही आहे. ईश्वरी सुद्धा डोळे पुसून खाली आलेली असते, कारण आता घरातल्या सगळ्यांच्या समोर तर त्यांचं नातं हे क्यूट कपल आहे असं आहे. मामा तर इकडे म्हणत असतो की आपण त्यांना हनीमूनला पाठवूया, एकदा मधुचंद्राच्या रात्रीवरून परत आले की हे क्यूट कपल असंच क्यूट राहील, असं मामाचं म्हणणं असतं. पण आजी आणि अंजली मात्र म्हणत असतात की नाही नाही, नको, या सगळ्याचा परिणाम काय होईल ना याचा विचारही करता येणार नाही, असं इकडे चाललेलं असतं. त्यासोबतच मामाचं जे काही वागणं आहे त्यामुळं आजी मात्र वैतागलेली असते, आणि अर्णवला ती म्हणत असते, आजी म्हणते की काय चाललंय रे तुझं चिंटू, म्हणजे मला कळतच नाहीये की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने एवढं रिॲक्ट करायची गरज काय होती रे तुला, आणि एवढं सगळं कशासाठी बोलतोयस तू, असं म्हणत इकडे आजीला अर्णव बोलत असतो. कारण आजीला अर्णवचं म्हणणं पटत आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की अगं नाही, नाही झालेलं आमच्यामध्ये काही भांडण, आणि मग आहे ना ती, विचार तिला. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही, काही नाही झालेलं. तेव्हा अंजली म्हणते की ईश्वरी, मला खरं सांग. आता अर्णव म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, जस्ट आता लग्न झालं आहे ना, आणि इतक्यात या सगळ्या गोष्टींचा विचार, म्हणजे हे नको वाटतंय, म्हणून मी बोलत होतो की आत्ताच या सगळ्या गोष्टी नको आहेत, असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा मात्र अर्णवचं असं म्हणणं आहे की आत्ताच या सगळ्या गोष्टींचा विचार नाही केलेला ना, इतक्यात तर ह्या गोष्टी मला नको वाटतात. अर्णव हे बोलल्यानंतर अंजली तिथं असते. अंजली म्हणत असते की मला एक खरं सांग ईश्वरी, हा निर्णय तुमच्या दोघांचा आहे का फक्त चिंटूचा आहे, कारण त्यामध्ये तुझाही तोच निर्णय आहे का. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना, माझाही तोच निर्णय आहे. कसं आहे, आत्ताच आमचं लग्न झालेलं आहे ना, आणि थोडेच दिवस झालेत, तर या सगळ्या गोष्टी इतक्या लवकर अशा नको वाटतात. अंजली तिथं असते. अर्णव मात्र म्हणत असतो की तिला काय विचारायचं आहे. तेव्हा आजी आणि त्याचबरोबर अंजली म्हणतात, नाही नाही, तिलाही विचारलं पाहिजे. खरं तर आजी आणि अंजली दोघीही खूप खंबीरपणे इशूच्या पाठीशी उभे असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा ईश्वरी मात्र शांतपणे होला हो करत असते, आणि मग अंजली म्हणते की ठीक आहे, जे झालं ते झालं, असं म्हणत त्या दोघांनाही समजून सांगते. आजीसुद्धा तिथून गेलेली असते, परंतु अंजली जाताना अजून एकदा विचार करते आणि म्हणू लागते की इशू, खरंच म्हणजे मला मला खरं सांग की बरोबर आहे ना, म्हणजे तुला पण तसंच वाटतंय ना. तेव्हा ती म्हणते की हो, मलाही तसंच वाटत आहे. त्यासोबतच आता अर्णवची खूप चिडचिड चाललेली असते. अर्णव जाऊन गाडीमध्ये बसलेला असतो, आणि तो म्हणत असतो की काय चाललंय, मी तिला शिक्षा द्यायचं म्हणतोय, पण शिक्षा तर मलाच होते, मलाच कळत नाहीये की मी काय करून बसलोय, या सगळ्याचा परिणाम मला भोगावा लागत आहे, असा विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तो चिडचिड करत असतो, गाडीत आदळापट करत असतो, कारण त्याचं असं म्हणणं आहे की का हिला शिक्षा देण्याच्या नादात मी काय करतोय, हिच्या आईने जे काय करून ठेवलेलं आहे, खरं तर हे गोष्ट बरोबर आहे की याच्यामध्ये बिचाऱ्या ईश्वरीची काय चूक होती, कारण ईश्वरीला माहिती नाहीये, आणि बिचाऱ्या सुप्रियाची तरी काय चूक आहे, या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत, त्या म्हणजे ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णवला. हे सगळं जे काय चाललेलं आहे ते चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी रडत असते. अर्णव तिच्याबरोबर अजिबात नीट बोलत नसतो, कारण अर्णव ईश्वरी आणि तिच्या आईला तिच्या आई वडिलांचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी गुन्हेगार ठरवत असतो.
त्याच्या आईच्या आत्महत्येमागे सुप्रियाचा खूप मोठा हात आहे असं अर्णवला वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीला म्हणालेला असतो की तू माझ्यासाठी फक्त एक गुन्हेगार आहेस. तुझं माझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं ना, पण तुला आता या प्रेम नसलेल्या लग्नामध्ये राहावंच लागणार आहे. हीच तुझी शिक्षा असेल. तुझ्या आईच्या कर्माची शिक्षा मी तुला देणार आहे असं इथे अर्णव ईश्वरीला म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी किचनमध्ये काम करत असते. ती इथे मिक्सर चालू करते आणि मिक्सर चालू केल्यानंतर जोरजोरात रडायला लागते, जेणेकरून मिक्सरच्या आवाजामध्ये इथे तिच्या रडण्याचा आवाज कुणालाही ऐकू जाऊ नये अशी तिची इच्छा असते. त्यानंतर आजूबाजूला बघून लगेचच ती आपले डोळे पुसते. अर्णव बरोबर ते चांगले जे क्षण तिने घालवलेले असतात ते सगळे तिला आता आठवत असतात. अर्णव बरोबर केलेला पावसामध्ये डान्स, सजावट करत असताना अर्णवचा गेलेला तोल, या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णवला सुद्धा ईश्वरी बरोबर घालवलेले सगळे चांगले वाईट क्षण हे आठवत असतात. पण त्यानंतर ड्रॉवरमध्ये सापडलेले रमाकांत काका आणि सुप्रियाचे फोटो बघितल्यानंतर अर्णवला जो काही राग आलेला असतो तो रागसुद्धा त्याने ईश्वरीवरती अगदी तसा ना तसाच काढलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णवला आता स्वतःचाच राग येत असतो. त्याला ईश्वरीबरोबर काही वाईट वागायचं नाही आहे, पण तरीसुद्धा ते बघितलेले फोटो हे आता अर्णवच्या डोक्यामध्ये फिट्ट बसलेले असतात आणि त्यामुळेच त्याला ईश्वरीचा राग येत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ऑफिसला गेलेला असतो, तर ईश्वरी इथे रडत रडत संपूर्ण स्वयंपाक तयार करत असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता आकाशने नम्रताने पाठवलेली मिठाई खाल्लेली असते. आकाश म्हणत असतो, नम्रता, तुम्ही दोघीही बहिणी कुठलाही पदार्थ इतका टेस्टी कसा काय बनवता? तेव्हा नम्रता म्हणते, सर, तुम्हाला खरोखर मिठाई आवडली की उगाचच खोटं बोलताय? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नम्रता, मी कशाला खोटं बोलू? ही मिठाई खरंच खूप टेस्टी आहे. तेव्हा नम्रता म्हणत असते, हो ना, मी त्या मिठाईमध्ये थोडेसे एक्सपेरिमेंट केले आणि ती मिठाई मी लगेच तुम्हाला पाठवून दिली. तेव्हा आकाश म्हणतो, काय? म्हणजे ही मिठाई तू पहिल्यांदाच बनवली आहेस आणि सगळ्यात आधी मला टेस्ट करायला दिली आहेस? तेव्हा नम्रता म्हणते, हो सर. तेव्हा आकाश म्हणतो, मग एक काम कर, ही मिठाई इतकी छान आहे की तू ती मेनू कार्डमध्ये सुद्धा तुझ्या ॲड कर, किचन क्लाउडच्या. तेव्हा नम्रता म्हणत असते, नाही नाही, अजून मी तसा विचार केलेला नाही आहे. तुम्हाला आवडली ना सर, मग बास झालं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, अच्छा, म्हणजे मला ही मिठाई पाठवणं इतकं महत्त्वाचं होतं का तुझ्यासाठी? तेव्हा नम्रता म्हणते, हो, महत्त्वाचं तर होतंच ना सर, कारण का एका खाणाऱ्या माणसालाच इथे खऱ्या पदार्थाची ओळख असते. म्हणून तर मी हा पदार्थ तुम्हाला पाठवला ना, कारण तुम्ही खाण्याचे शौकीन आहात. तेव्हा आकाश म्हणतो, अगदी बरोबर. तेव्हा तो म्हणतो, मग हा पदार्थ तू एक काम कर, तुमच्या इथे मेनू कार्डमध्ये ॲड करच. तेव्हा नम्रता म्हणते, सर, मी अजून तसा विचार केलेला नाही आहे की हा पदार्थ मी ॲड करेन म्हणून. तेव्हा आकाश म्हणतो, मग विचार कर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो, तसंही मी बऱ्याच गोष्टींचा विचार केला आहे की आपली ही मैत्री आयुष्यभर अशीच राहावी आणि मला तुझ्या हातचे असे चांगले चांगले पदार्थ रोज खाता यावे. त्यानंतर प्रेक्षकांनो, नम्रता लगेचच लाजायला लागते, कारण इनडायरेक्टली आकाशने तिला सांगितलेलं असतं की मला तुझ्याबरोबर आयुष्यभर राहायला आवडेल. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी अर्णवची वाट बघत असते. ती म्हणत असते की अर्णव सर कुठे राहिले? आज इतका उशीर झाला आहे. जर मला कुणी विचारलं की अजून अर्णव का आला नाही आहे, तर मी काय उत्तर देणार आहे सगळ्यांना? ईश्वरी आता टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा राकेश तिथे येतो आणि म्हणतो, अच्छा, माझी इंदोरी जिलेबी खूपच जास्त टेन्शनमध्ये आहे. तेव्हा इथे राकेश येतो आणि म्हणतो, टेन्शन अजून वाढवायला पाहिजे. तेवढ्यातच ईश्वरी आता मागे बघते, तर तिथे राकेश उभा असतो. ती त्याला घाबरते, पण अजिबात घाबरल्याचं दाखवत नाही, बाजूने जाणार. तेवढ्यातच राकेश म्हणतो, काय, माझी इंदोरी जिलेबी इथे उभं राहून त्या अर्णवची वाट बघतेस का? अगं, पण अर्णव खूप भयंकर चिडलाय. तुला माहिती आहे का, तुमच्या दोघांमधलं जे काही भांडण आहे ना, ते इतकं वाढलं आहे की अर्णव आता डिवोर्स घेणार आहे तुझ्याकडे. तुला माहिती आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, ए, तुझी हिंमत कशी झाली रे? आणि तुला काय माहिती आमच्यामध्ये भांडण झालं आहे ते? तेव्हा अर्णव म्हणतो, गोष्टी माझ्यापर्यंत पोचतात,
मला कधीच कळले की तुझ्यामध्ये आणि अर्णवमध्ये खूप मोठं भांडण झालं आहे आणि ते का झालं आहे ते पण मला माहिती आहे. ईश्वरी म्हणते का का झालं आमच्यामध्ये भांडण आणि काय माहिती आहे याला, असं ती आता मनामध्ये म्हणत असते. तेव्हा राकेश म्हणतो की अर्णवला तुझ्याबरोबर राहायचं नाही आहे. त्याला काय कळणार इथे आता इंदोरी जिलेबीची गोड चव, त्याला काय त्याची किंमत आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते तोंड सांभाळून बोला. तेव्हा इथे राकेश म्हणतो मी तोंड सांभाळूनच बोलतोय. ईश्वरी म्हणते आणि काय काय कळलंय तुला. राकेश म्हणतो काय कळलंय म्हणजे आता कसं कळलं बरोबर ना. याचा अर्थ असं काहीतरी आहे जे मला कळू द्यायचं नाही आहे किंवा जे मला माहिती नाही आहे, असं नक्कीच काहीतरी घडलं आहे ना. तेव्हा इथे ईश्वरी मनामध्ये विचार करत असते की याला किती गोष्टी कळल्या असतील आणि किती नाही. तेव्हा राकेश म्हणतो की आता अर्णव येईलच. विचार त्याला डिवोर्स पेपर